जय हिंद दर्शकों, अचलपुर प्रभात में आपका स्वागत है और आइए जानते हैं आज की कुछ खबरें। अचलपुर नगर परिषद चुनाव से बड़ी खबर, प्रहार पक्ष से सौसारी का ताई अनिल पिंपड़े नगर अध्यक्ष पद की उम्मीदवार घोषित। अचलपुर आगामी नगर परिषद चुनाव के लिए प्रहार पक्ष ने अपनी अधिकृत उम्मीदवार के रूप में सौसारी का ताई अनिल पिंपड़े को नगर अध्यक्ष पद हेतु घोषित किया है। हाल ही में हुई बैठक में प्रहार पक्ष के नेता एवं पूर्व राज्य मंत्री माननीय बच्चूभाऊ कडू ने यह घोषणा करते हुए बताया कि पक्ष को सशक्त बनाने के उद्देश्य से यह निर्णय सर्वसम्मति से लिया गया है। सौसारी का ताई पिंपड़े ने पति एवं नगर पालिका के पूर्व उपाध्यक्ष अनिल भाऊ पिंपड़े लंबे समय से प्रहार पक्ष के कर्मठ कार्यकर्ता रहे हैं। जनता के भारी समर्थन और कार्यकर्ताओं की राय के आधार पर सारिका ताई को इस महत्वपूर्ण दायित्व के लिए चयनित किया गया। उम्मीदवारी की घोषणा से पूर्व अनिल लॉन में एक बैठक आयोजित की गई, जिसमें बड़ी संख्या में नागरिकों और कार्यकर्ताओं ने भाग लिया। बैठक के दौरान सबकी एक ही आवाज में सौसारी का ताई पिंपड़े के नाम का समर्थन करते हुए उनकी उम्मीदवारी को मंजूरी दी गई। प्रहार पक्ष के नेता बच्चूभाऊ कडू ने आशा व्यक्त की है कि जनता पहले की तरह ही प्यार और विश्वास दिखाते हुए सौसारी का ताई पिंपड़े को विजयी बनाएगी। कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या चरणी पुष्प अर्पण करून आपण या कार्याला सुरुवात करत आहे। उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, महिला भगिनी, तरुण मित्र मंडळी व प्रहार परिवारातील सर्व कार्यकर्ता यांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण सन्माननीय अनिल भाऊ पिंपळे यांच्या प्रेमापोटी येथे एकत्रित जमलो आहे। आज आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांचे मी शब्द सुमनाने स्वागत करतो। प्रहार परिवारातील संजूभाऊ तट्टे, प्रवीण भावे, लगेच आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू। सन्माननीय तस्लीमबाई यांना पण विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावे। जय भवानी, जय भवानी। अपना बिड़ू बच्चू करो, अपना बिड़ू अनिल पिंपड़े। अनिल भाऊ विषयी दोन शब्द मी बोलतो। हमारी महफिल में लोग प्यार से आते हैं, हमारी महफिल में लोग प्यार से आते हैं, क्योंकि यहाँ स्वागत में फूल नहीं, यहाँ दिल बिछाए जाते हैं। आता लगेच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू। त्याआधी अनिल भाऊ विषयी दोन शब्द म्हणून आपण सुरुवात करू। ज्येष्ठ पत्रकार श्री पुरोहित सर यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द आपले व्यक्त करा। उपस्थित प्रहारचे संस्थापक आमदार बच्चूभाऊ कडू, विलासभाऊ काशीकर, बल्लूभाऊ जंजाळ, बाळूभाऊ लिपणे, रायकवार सर, माझे मित्र आणि अनिल भाऊ पिंपळे, बाकी सगळे उपस्थित सगळे नागरिक, आज हा जो सोहळा प्रहारतर्फे ठेवण्यात आलेला आहे, त्या सोहळ्यामध्ये बच्चूभाऊ आपले मनोगत व्यक्त करून होणाऱ्या नगरपालिकाबद्दल माहिती देणार। आज उपस्थित इथे सगळ्या अचलपूर परतवाडा नगरीतील सर्व वरिष्ठांना आणि भगिनींना माझा नमस्कार। मी हरीश पुरोहित गेल्या 28 वर्षापासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे। प्रहार पक्षाचे पत्रकार म्हणून गेल्या 22 वर्षापासून लेबल बच्चूभाऊंच्या आशीर्वादाने मला लागलेले आहे। त्यामुळे माझ्याबद्दल जर कुठेही नाव काढलं, हरीश पुरोहित आला तर प्रहारचा हा पत्रकार आहे या पद्धतीने संबोधन करण्यात येते। आणि आज उपस्थित सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनी
यांना माझ्याकडून एवढीच विनंती की बच्चू भाऊंच्या दिलेल्या आदेशाचे आपण सर्वांनी पालन करून होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रहार पक्ष हा कसा विजयी होईल याकडे सर्वांनी मला मदत करावी, प्रहार पक्षाला मदत करावी हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊचे जिथे आंदोलन झाले शेतकऱ्याविषयी, आमची शेतकऱ्याची टीम म्हणून बाळूभाऊ यांना मी विनंती करतो की 2 शब्द बोला. त्यानंतर एकेकाळी आपल्या अचलपूरचा ज्यांनी काळ गाजवला असे आपले अनुभवी जुने जाणते राजकारणामध्ये ज्यांचं एक वेळ नाव चालायचं असे विलासभाऊ काशीकर, ते आपल्या अनिल भाऊच्या प्रेमापोटी इथे आलेले आहे. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पण 2 शब्द बोलावं. शेळके भाऊ यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर यावं. माजी राज्यमंत्री, अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चूभाऊ कडू, अनिलभाऊ पिंपळे, पुरोहित सर, बल्लूभाऊ जंजाळ, बाळूभाऊ लिपणे, सौ सारिकाताई पिंपळे, सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, ही सभा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सभेचं प्रयोजन असं की प्रहार पक्षातर्फे अनिलभाऊ पिंपळे यांना नगराध्यक्षपदाचं तिकीट बच्चूभाऊ या ठिकाणी देणार आहेत आणि कदाचित तशी घोषणासुद्धा आज या ठिकाणी होऊ शकते. म्हणून अनिलभाऊ पिंपळेच्या प्रेमा खातीर आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून हा पहिल्यांदा प्रसंग आला की अचलपूरचा नगराध्यक्ष जर असला तर अचलपूरच्या विकासासाठी एक वेगळंच स्वरूप प्राप्त होतं. बच्चूभाऊंनी करोडो रुपयाच्या मतदारसंघात कामे टाकली आणि ती उर्वरित कामे आतापर्यंत सुरू होती, पण मध्यंतरीच्या काळात ते आपल्याला बंद झालेली दिसतात. जर अचलपूर नगराध्यक्षपदी पिंपळे साहेब निवडून आले तर ती थांबलेली कामे सुरू होण्याला फार मोठा एक आपल्याला आधार मिळेल. अचलपूर क्षेत्र हे नेहमी महागडा आलेलं क्षेत्र आहे आणि इकडून तिकडून जो कामाचा प्रोग्रेस सुरू होता तो आता बंद पडलेला आहे. आज मी या ठिकाणी आपल्याला जास्त विनंती करतो, आपण सर्वांनी अनिल भाऊच्या पाठीशी राहावं आणि भरगच्च मतांनी बच्चूभाऊंच्या सहकार्याने त्यांना निवडून देण्याची विनंती करतो. मला या ठिकाणी बोलावलं. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विलास भाऊ. मोगल भाऊ यांना पण विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं. अनिल भाऊ यांच्या प्रेमापोटी एकता ज्वेलरचे सन्माननीय अटलानीजी यांनी पण कृपया मंचावर यावे अशी आपणास विनंती करतो. एकता ज्वेलरचे सूरजजी अटलानी. निवडणुकीची जशी ही आपली रणधुमाळी सुरू झाली, बऱ्याच पक्षांनी अजून आपल्या नगराध्यक्षाचा जो उमेदवार आहे त्याच्या तिकिटा जाहीर केल्या नाही. आता प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळे नावं चर्चेमध्ये आहे. प्रहार पक्षाच्या वतीने 2 नावे चर्चेमध्ये होती
आता त्यानुसार अनिल भाऊच्या बऱ्याचशा लोकांनी भेटीगाठी घेतल्या की बा सर्व जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार भाऊ तुमचा जो चेहरा आहे तो निष्कलंक चांगला व्यक्तिमत्व हे सर्व इकडे चोपेर असं दिसून आलं. त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या आम्ही का भेटीगाठी घेतल्या, त्यांचे मत जाणून घेतले. त्यांचा एकच आवाज आला की नाही अनिल भाऊ तुमच्यासारखं व्यक्तिमत्व इथे पाहिजे होतं. आधी जो नगराध्यक्ष आपण दिला होता अचलपूरच्या नावाने तो चुकीचा होता, पण तुमच्या जीवनपुऱ्याचा जो विकास पाहिला अचलपूरमध्ये जीवनपुऱ्याला तोड नाही. तुम्हीच अचलपूरचा विकास चांगल्या प्रकारचे करू शकता. खरं आहे की खोटं आहे? खरं असेल तर एकच ताळ्याच्या गजरात होऊ द्या. मी एकता चळवळीचे सुरजजी अडलांनी यांना पण विनंती करतो की अनिल भाऊ विषयी त्यांनी 2 शब्द व्यक्त करा. नमस्कार. हे नगराध्यक्ष पदासाठी अनिल पिंपळे यांचं प्रहारतर्फे जे नाव आलं आहे ते अतिशय मजबूत आणि सगळ्यांचा ऐकून घेणारा अनिल पिंपळे. आणि काही असं अडचण आली काही तर आरामाने ते ऐकून समस्या हल करतात. तर हे आपला माणूस आहे. तर आपला माणूस म्हणजे बच्चू भाऊ आणि अनिल पिंपळे एकच आहे. तर माझं तर पूर्ण समर्थन आहे. बाकी तुम्ही समर्थन द्या आणि अनिलला निवडून द्या. थँक्यू. धन्यवाद भाई जी, आपने व्यस्त समय में समय निकाल के भाऊ के प्रेम के खातिर यहाँ पर आए. मुगल भाऊ यांना पण विनंती करतो की 2 शब्द. त्यानंतर नरेंद्र भाऊ गायकवाड यांना पण मी विनंती करतो की भाऊच्या विषयी 2. नरेंद्र सरांचे शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय चांगले कार्य आहे, त्यांना पण मी विनंती करतो 2 शब्द. प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू, त्याचबरोबर विलासभाऊ काशीकर आणि मंचावर सर्व सन्माननीय व्यक्ती यांनी पण नगरसेवक म्हणून ते गांधीपूल परिसरामध्ये होते, त्यांना पण मी विनंती करतो की विजूभाऊ 2 शब्द बोलते. असलम भाई ये 2 शब्द व्यक्त करेंगे. हॅलो. नाही याची बोलता मंचावर उपस्थित प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय गण आणि उपस्थित सर्व नागरिक, सम्मान्य नागरिक, ये मेरे लाइफ का पहला भाषण है. मैंने आज तक के कभी भाषण दिया नहीं, लेकिन कहते ये अनिल भाऊ की मोहब्बत है जो यहाँ आ गए हैं. और अनिल भाऊ का हमारा परिचय 25-30 साल से है. वो हमारे पड़ोसी है और 25 साल से 30 साल से हमारा कोई वाद विवाद नहीं. उनके बच्चे बोलो या अनिल भाऊ बोलो, हम एक साथ में मिलकर रहते. जिस तरीके से मतलब बच्चू भाऊ कड़ू कहते हैं हर समाज के वोट लेने की ताकत रखते हैं, उसी तरीके से अनिल भाऊ भी कहते हर समाज के वोट लेने की ताकत रखते हैं. और अनिल भाऊ का जो परिचय है, अनिल भाऊ का परिचय उनका प्रभाग है. आपको उनका परिचय देखना है तो उनके प्रभाग में जाके देख लो. जिस तरीके से आज उन्होंने उनके प्रभाग को चमन बना के रखे हैं, ऐसी जगह से हम उनको चुन के लाते हैं और हम मेहनत करते हैं तो अपने अचलपुर पर्वताड़े का विकास भी होगा और वो मतलब है उसका डेवलपमेंट भी होगा. और ज़्यादा मैं वो कुछ बोलते आता नहीं, बस थोड़ा सा बोल के अपने शब्द समाप्त करते हैं की त्यांनी 2 शब्द व्यक्त करा. सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू, माजी मंत्री राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माझे मोठे बंधू माजी नगराध्यक्ष विलासभाऊ काशीकर, माझे मित्र बल्लूभाऊ जौंजाळ, माझे मित्र अटलानीजी, गोपाल पैलवान, शेळके भाऊ, टेंबरे भाऊ, मुघल भाऊ, सन्माननीय मंच उपस्थित असलेले सर्व माझे अचलपूर परळातील सन्माननीय नागरिक बंधू,
पत्रकार बंधू, आज जे निवडणूक जवळ आलेली आहे, नगरसेवकाची आहे, अध्यक्षाची आहे, गेल्या 25 वर्षापासून मी भाऊसोबत आहो. भाऊंनी जे कामं केले, आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत बच्चू भाऊचं नाव आहे. आणि आज 288 आमदारामध्ये एकमेव आमदार आहे का जो बोलणारा होता. आज आपल्या इथं अचलपूर अमरावती जिल्ह्यात ना आपला कोणी खासदार आहे ना कोणी आमदार आहे. आज 1 वर्ष झालेली आहे, अचलपूरचे आमदार आलेले आहेत. आज सर्व जे काही बच्चू भाऊच्या आजचे जे कामं होते ते सर्व बंद पडलेले आहे. आता मला 4-8 दिवसापूर्वी बावनकुळे साहेब आले होते, त्यात तायडे साहेब आले होते. त्यांनी मुद्दा काढला का बा अचलपूरमध्ये फार अतिक्रमण झालेलं आहे. आता 4 वर्षापासून प्रशासन होतं, त्यांना आतापर्यंत काही दिसलं नाही. जर त्यांनी म्हटलं का बा आता अतिक्रमण आहे, आता 4 दिवसापासून अचलपूरमध्ये जे काही आपलं सराफसात आहे, अचलपूरची देवळी लाईन आहे, त्यांनी आता ते काम केलं. तर पहा तुम्ही काम कसं केलं, फक्त हिंदू मुस्लिम कसे यावं आणि ओटे तोडून टाकले. आता ज्या दुकानावरचे जे काही नाले असतील तिथं धाबे टाकता येणार आहेत. मी आज सीओ साहेबाला फोन केलं, म्हटलं साहेब 4 वर्षापासून तर प्रशासक होतं, आतापर्यंत तुम्हाला दिसलं नाही. त्या दिवशी काय आमदारांना म्हटलं का बा अतिक्रमण तर नाल्यावरच आहे, तर कोणते घरं तुम्ही हे केले, म्हणजे हिंदू मुस्लिम करतील, समोर काय काय आणतील, अधिक नवीन नवीन ते हे आणतील. हिंदू मुस्लिम करा, खुर्चीवर बसा, कटेंगे बटेंगे करा, खुर्चीवर बसा, काम तर काहीच नाही भाऊ. म्हणून तुम्ही कोणाच्या याला बळी पडू नका. आज बच्चू भाऊंनी जे अचलपूरमध्ये जे विकास केला, पुऱ्या तालुक्यात विकास केला, आज कोणीही आमदार करू शकत नाही. एक अपक्ष आमदार सर्वांना भारी आहे. आज नागपूरमध्ये जे भाऊनं जे आज मुख्यमंत्रीच्या घरामध्ये जाऊन जे बोंबलले, तिथं आज त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. आमचं म्हणणं एकच आहे, व्होट कुणालाही द्या तुम्ही, पण कास्तकार समजून या. आज कास्तकारचा प्रश्न कोणी उचलला नाही, मजुराचा कोणी प्रश्न उचलला नाही, शेतकऱ्याचा प्रश्न कोणी उचलला नाही. आज एकमेव जो आमदार आहेत बच्चू भाऊ, हेच हमेशा नेहमी उचलतात. ज्या लोकांनी आता निवडणुकीपूर्वी जे आव्हान केलं होतं, त्यांनी जे म्हटलं तर आम्ही निवडून आल्यावर आम्ही 7-12 कोरा करू आणि कर्जमाफी करू. 1 वर्ष झाली, आतापर्यंत अजून झालेली नाही. आता पूर्ण एक आमदाराला 1 वर्ष झालेले आहेत. त्यांची खालीही सत्ता आहे, वरही सत्ता आहे, फिरले मिल आहे, मजूर वर्ग आहे बिचारे. आता सत्ता तर त्यांची आहे, मिल चालू करायला पाहिजे. नसेल त्यांना तर एखादा प्रायव्हेटाला द्या. मजूर वर्ग बिचारे, त्यांना आता काहीच हे नाही. कोणी काही उद्योगधंदे नाही आपल्या इथं. मी एक गरीब परिवारातून आलेला आहो. मला लोकांनी 3 वेळा संधी दिलेली आहे. मी नगर परिषद उपाध्यक्ष झालो. आमचा मोठा परिवार होता. माझ्याजवळ काही मोठं काही हे नव्हतं. मी एक वयाच्या 30 वर्षापर्यंत मी जंगलात होतो आणि माझी परिस्थिती एवढी गरीब होती की मी 2 रुपये रोज 16 रुपये हप्त्यानं मी नोकर होतो. आज देवाच्या कृपेने फूट पायरीवरून आज माझ्याकडे 4 हॉटेल झालेले आहेत. आज 70-80 लोकांना मी छोट्या उद्योगातून रोजगार मिळत आहे. आज जरी 80 लोक असतील, त्यांच्या मागे 4 लोक तर असतील. आज जवळपास 150-200 लोकांचा आज छोट्याशा उद्योगातून हे करून राहिलं. माझं म्हणणं एकच आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्व हिंदू मुस्लिम भाईंना मी विनंती करतो का प्रहारचे जेवढेही काही अध्यक्ष असतील, जे काही सीटा असतील, आणि आता जे भर आणि लोकांना आता समजून आलं का बा आता जे काही झालं आपला कोणी वाली नाही, आता त्यांना पश्चाताप होऊन राहिला. जर भाऊ निवडून आले असते, आज अचलपूरचा विकास एवढा काही झाला असता का सारे लोक पाहत होते. आमचं नुकसान तर जास्त झालं. आज मी जवळपास भाऊंना जीवनपुऱ्यासाठी भाऊंना 24 करोड रुपये दिले. आज जर आमचा प्रभाग जर पाहिला, विलासपुरा, बुंदेरपुरा, विलासपुरा, आज या प्रभागाला जोड नाही. असंच जे काही आमच्या जीवनपुरा जर आज आहे, असं पूर्ण अचलपुराचा विकास झाला पाहिजे. आता गेल्या मागं 5 वर्षात आमचे नरेंद्र भाऊ निवडून आले, त्यांनी जनतेनं विश्वास ठेवला. आज कुठं आहे काय काहीच दिसून नाही राहिलं. त्यांनी जे काही त्यांनी जे हे केलं, त्यांनी जे अचलपूरला जे कलंक लावलेला आहे, आज तो कलंक काढण्याचं काम आम्ही जर अध्यक्ष झालो, अचलपूर परतवाडाचा विकास आम्ही ताकदीने करू बच्चू भाऊच्या माध्यमातून. पण अधिक आम्हाला मी सांगतो, विनंती करतो की भाऊ जे आहे विकासासाठी कधी भाऊ निधी कम पडू देणार नाही. आणि समोरही भाऊ विकासाला काय मी काम करेन, अचलपूरचा विकास करेन. आणि इथं बसलेले सर्व शेतमजूर शेतकरी यांचे जे काही असतील त्यांचे प्रश्न
बच्चूभाऊच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहतोय खरं तर आमच्या पुऱ्या प्रहार परिवारामध्ये सगळ्यात उद्योजक आणि श्रीमंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कित्येकदा मी माझ्याच निवडणुकीत उधारीत मी पैसे त्यांच्याजवळून घेतले. आणि अशा ताकदीचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रहार सोबत जुळलेला आहे. आज आहे उद्या आहे असं नाही आहे. विचारानं जोडलेलेच माणसं या देशात क्रांती करतं आणि पदासाठी असणारे माणसं मात्र या देशाला पोकळं करून ठेवतंय. प्रत्येकाला वाटतंय मी नगराध्यक्ष झालो पाहिजे, मी नगरसेवक झालं पाहिजे, मला आमदारकी भेटली पाहिजे. पण काही लोक असे असतात का आमच्या पक्षाचा, आमच्या पार्टीचा, लोकांचा जय जयकार झाला पाहिजे. सब कुछ. अनिल भाऊ को मैं करीबन 20 वर्षों से भाऊ के साथ जुड़ा हूँ, जब से पहचानता हूँ. सर्वसामान्य व्यक्ति के सरीके रहने वाले व्यक्ति है और आप सबसे मैं अपील करता हूँ कि भाऊ जो भी आदेश देंगे हम उनके आदेश पे उनके साथ है और अनिल भाऊ पिंपड़े को अच्छे मतों से चुनकर लाना है. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए चलपुर प्रभात समाचार, जो सच बताए. वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए.